नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनविणार आहोत उपवासाचे अप्पे म्हणजे साबुदाण्याचे वडे आणि ते पण आपण बनविणार आहोत अप्पे पात्रामध्ये। हा बघा मी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, आपल्याला हे जास्त बारीक पण नाही करायचे आणि हे भिजवलेलं साबुदाणा आहे याच्यामध्ये आपल्याला ते आता मिक्स करायचे आहे। थोडेसे जाडसर ठेवायचे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे बघा मी याच्यामध्ये बटाटे उकडलेले आहे। आता हे बटाटे आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊन त्याची साल काढून टाकायची आहे। याला थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण साल काढून घेऊया। हे बघा मी जास्त थोडे उकडून दिलेले आहेत, इथे सारी साल काढून झालेली आहे। आता हे आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या कालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपलं कालून झालं आहे आणि मी अप्पे पात्र गॅसवरती एकदम स्लो फ्लेमवरती ठेवलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं तेल ओतून घेऊया। आता हे मी मिश्रण बनवलं होतं, याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला बनवायचे आहे। हे मिश्रण आपल्या हाताला चिटकू नये म्हणून आपण थोडासा तेलाचा हात घेऊन अशा प्रकारचे गोल गोल बॉल्स तयार करायचे आहेत। तर हे बघा माझे सर्व बॉल्स बनवून रेडी आहे। आता हे बॉल्स आपण अप्पे पात्रामध्ये घालूया। आपलं अप्पे पात्र पण छान गरम झालेलं आहे। आपल्याला एकदम हाय हीटवर नाही ठेवायचे, याच्यावरती आपण झाकण ठेवून याला 5 मिनिट ठेवायचे। हे बघा इथे गॅसचा फ्लेम एकदम मीडियम आहे। हे बघा 5 मिनिट होऊन गेलेले आहे। याच्यानंतर आपण सर्व अप्पे अशा पद्धतीने पलटून घेऊयात। याची एक बाजू रेडी झालेली आहे। बघा किती छान खरपूस कुरकुरीत दिसतायत, आपल्याला ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे। सर्व अप्पे आपले पलटून झालेले आहेत। आता आपल्याला परत याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे। चला तर मग याच्यावर झाकण ठेवूयात आपण। परत आपल्याला 5 मिनिट याला स्लो फ्लेमवरती होऊ द्यायचे। तर हे बघा आपले सर्व अप्पे रेडी झालेले आहेत। आपण वन बाय वन याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही या टूलच्या सहाय्याने काढा किंवा चमच्याने देखील काढू शकता। हे बघा आता आपले सर्व अप्पे रेडी झालेले आहेत। तुम्हालाही साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असे अप्पे पात्रामध्ये एकदम कमी तेलामध्ये असे साबुदाणा वडे तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा खूप छान क्रिस्पी झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही श्रावणी उपवासामध्ये फराळ करू शकता। तुम्ही विशिष्ट प्रकारची उपवासाची चटणी किंवा दह्यासोबतही याला सर्व करू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता। थँक यू।